मराठा साम्राज्याचा विचार केला तर सर्वप्रथम तोंडात नाव येतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं। मराठा साम्राज्याची ज्यांनी स्थापना केली, एक धाडसी शूर आणि पराक्रमी योद्धा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा म्हणजे शिवजयंती उत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय। याच विषयी बातचीत करण्यासाठी आज आपण ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवाजी महाराजांवर पहिली PhD करणारे डॉक्टर वसंतराव मोरे सर यांना आज आपण भेटणार आहोत। आज आपण शिवरायांवर भारतातील पहिली PhD करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं साहित्य ज्यांनी मराठी आणि हिंदीमध्ये निर्माण केलं असे ज्येष्ठ इतिहास संशोधक, मराठा समाजाच्या वंशांना मराठा समाज म्हणून ज्यांनी ओळख निर्माण करून दिली असे रोड मराठाकार डॉक्टर वसंतराव मोरे सर यांच्याशी आपण माझा महाराष्ट्राच्या न्यूज चॅनल मधून विशेष संवाद साधणार आहोत। चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया या संशोधनाबद्दल डॉक्टर वसंतराव मोरे सरांकडून। सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर PhD करण्यासाठी तुम्ही नेमके कसे प्रोत्साहित झाला? हा कठीण प्रश्न आहे आणि विषय हा कठीण आहे। कारण शिवाजी महाराजांच्यावर PhD करण्यासाठी मला माझे प्रोफेसर चंदूलाल दुबे यांनी प्रेरणा दिली। त्यांनी मला विषय दिला, पण शिवचरित्र हा अत्यंत कठीण विषय आहे आणि तो मला झेपणार नाही म्हणून मी तो नाही म्हणतो। अनेक वेळा मी त्यांना नाही म्हणलं। शेवटी म्हटलं मी सरना काही करा, मला दुसरा विषय द्या। ते म्हटले तुला विषय दुसरा नाही तर सर म्हटलं मी तुमच्याकडेच PhD करणार आहे, मी गाईड बदलणार नाही। ते म्हटले मी विषय बदलणार नाही। आणि मग असं ठरलं की ह्या 7 वर्ष गेली मी शिवचरित्राचा अभ्यास करत होतो, पण ते इतक्या कॉन्ट्रोवर्शियल त्यामध्ये आहेत की त्यामुळं आपणाला कसे करता येईल। आणि विषय माझा असा दिला होता त्याने की साहित्यामध्ये शिवाजी महाराजांचे जे चरित्र चित्रण आहे ते किती खरं किती खोटं, चांगलं वाईट पण। आणि या सगळ्यात 7-8 वर्ष गेली मी जरी अभ्यास करत होतो तरी त्या विषयाकडे जावं आपण अशी काही माझी हिंमत होत नव्हती। पण सातारच्या मोतीबा चौकामध्ये बॅरिस्टर PG पाटलांचं शिवचरित्रावर मी व्याख्यान ऐकलं आणि ते इतकं प्रभावी होतं व्याख्यान की हजारो लोक टाळ्यांच्या गजात ते सांगत होते। आणि मग माझ्या लक्षात आलं की एक बॅरिस्टर जर शिवचरित्रावर एवढं चांगलं व्याख्यान देऊ शकतो तर आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे। आणि मग विषय निवडला आणि जवळजवळ 10 वर्ष मी यावर काम केलं। आता PhD साधारणतः 1-2 वर्षात मिळवतात, मी 10 वर्ष काम केलं। कन्याकुमारीपासून अगदी आग्र्यापासून अगदी दिल्लीपर्यंत संपूर्ण भारतभर फिरलो। बंगाल एक सोडला तर बंगालमध्ये काय माझा प्रश्न येत नव्हता, फक्त लासीत बडफुकांची माहिती मी मिळवली। पण बंगालमध्ये महाराजही गेले नव्हते आणि अनेक किल्ले महाराजांच्या किल्ल्यांच्यावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। आणि मग तो विषय मी मांडला आणि विषय मांडल्यानंतर तो इतका प्रभावी होता की आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की साहित्यामध्ये आमच्याकडे काय म्हणतात, अहो मी शिवशाहीर आहे, मी पोवाडाकार आहे, आम्ही काही इतिहासकार नाही, आम्ही आमच्या मनाप्रमाणे लिहू असं म्हणून वाटेल ती बदनामी करतात। पण म्हणून या विषयाचं संशोधन होणं माझ्या प्रोफेसरना चंदूलाल दुबेंना गरजेचं वाटत होतं। आणि म्हणून मग मी संशोधन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बंगालमध्ये साहित्यातील लोकांनी फार चांगला उल्लेख। उदाहरण सांगतो, अंगोरिया मिनिमॉय नावची कादंबरी आहे बंगाली, महाराष्ट्र जीवन प्रभात असं त्याला म्हणता येईल। तर ती कादंबरी म्हणजे क्रांतिकारक शिवाजीचं चित्रण प्रभावीपणे केलेलं आहे। आणि ते कादंबरी ज्यावेळेला सुभाषचंद्र बोसनी वाचली त्यावेळेला त्यांना वाटलं की बाबा गांधीच्या मार्गानं काय स्वराज्य लवकर मिळेल असं वाटत नाही, आपण शिवाजीच्या मार्गाने आपल्याला तलवार हाती घेतली पाहिजे आणि मग आझाद हिंद सेना स्थापन करण्याची प्रेरणा करायला आहे। हे मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे एका राष्ट्रभक्ताला। सरसेना ही आझाद हिंद सेना स्थापन करण्याची प्रेरणा शिवचरित्रातून मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे। दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो की 2 वेळ गुजरातची सुरत लुटली शिवाजी महाराज, 2 वेळ लुटली। ती काही खाजगी कामाला वापरली नाही, तिने सिंधुदुर्ग बांधला, 2 वेळ सुरत लुटून सिंधुदुर्ग किल्ला समुद्रात बांधला। त्यानंतर त्या गुजरातमधल्या एका कवीनं राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज बाल शिवाजी आहेत आणि ते झोपाया पाळण्यामध्ये आहेत आणि त्यावरती अंगाई गीत गाते जिजाबाई असं ते चित्रण आहे। त्यात त्या म्हणते, हे शिवाजी तू आता रंगीबेरंगी कपडे धारण कर, कारण तू मोठा झाल्यानंतर तुला शत्रूच्या रक्ताना रंगलेलेच कपडे वापरावे लागतील। लवकर झोप आणि लवकर उठ। आणि एक वाक्य त्यात महत्वाचं आहे, सारी हिंदुवानी जोवे तेरी वाट, संपूर्ण हिंदुस्थान तुझ्या जागण्याची वाट पाहतो। म्हणजे राष्ट्रीय चरित्र त्यांनी केलं। आम्ही काय केलं, महाराष्ट्रामध्ये आमच्या लोकांनी काय चित्रण केलं, को ब्राह्मण प्रतिपादन,
गो ब्राह्मण प्रतिपालक हे शिवाजी महाराजांचा काही अंतिम देश नाही, अवघियांचे गोमटे करावे हे ते आहे. आणि मग हा विषय एक वेळ सुरू झाल्यानंतर 10 वर्ष मला लागली आणि 10 वर्षात PhD मिळाली. आणि PhD हे त्यावर मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या विषयावर माझी व्याख्यान झाली. कारण शिवाजी महाराजांच्यावर PhD हा एक वेगळाच विषय होता लोकांनी. आणि ही सगळी नवी माहिती त्यांना मिळाल्यानंतर खूप आनंद वाटायचा. असा हा अवघड विषय आहे, पण शेवटी तो मला करावा लागला आणि तो यशस्वी झालाय. काय सर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर तुम्ही PhD करण्यासाठी कधीपासून संशोधन सुरू केलं आणि संशोधन करत असताना नेमक्या कोणकोणत्या अडचणीचा सामना सर तुम्हाला करावा लागला? हे संशोधन म्हणजे हे टेबल वर्क नाही आहे आणि हे फील्ड वर्क आहे. कारण अनेक किल्ल्यावर महाराज गेले होते, तिथं घडलेल्या घटना आहेत, त्या घटनांचा अभ्यास करताना त्या किल्ल्याचं दर्शन करणं महत्त्वाचं होतं. पण बहुतेक महाराज ज्या ज्या किल्ल्यावर गेले, एक वासोटा किल्ला सोडला, कारण ते कोयणीचं बॅकवॉटर तिथं येते, त्यातून क्रॉस करून 5-6 किलोमीटर जंगलातून चालत जावं लागतं. ते त्यावेळा मला जमलं नाही आणि तेवढा सोडला. तर महाराज ज्या ज्या किल्ल्यावर गेले बहुतेक सगळ्या किल्ल्यावर मी जाऊन तिथे तो अभ्यास करून त्याप्रमाणे चित्रण करायला सुरुवात केली. यासाठी आर्थिक गरज फार मोठी होती. याला आर्थिक गरज कारण हा सगळा प्रवास करायचा, तर तो प्रवास करत असताना त्याला खर्च होतो. पण मला भारत सरकारनं या संशोधनासाठी काही लाख रुपये अनुदान दिलं प्रवासासाठी. त्या अनुदानामधले काही पैसे शिल्लक राहिले, मी ते परत पाठवले. मी खर्च दाखवले नाहीत, ते मी शिल्लक राहिलेली परत पाठवले. कारण शिवाजी महाराजांवर संशोधन करताना तुम्ही कोणती लबाडी करता का माणूस, राहिलेले पैसे परत पाठवून दिले. आणि अशा तऱ्हेनं 10 वर्ष मी कंटिन्युअस काम करत होतो. नंतर मला एक असिस्टंट त्यांनी देण्यात आला प्रवास करत असताना तुम्हाला सहाय्य करण्यासाठी म्हणून. अशोक बातुलकर म्हणून माझा गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी तो होता बरोबर. त्याला घेऊन मी संपूर्ण देशभर फिरत होतो. आणि मग ट्रॅव्हल ग्रँटच्या आधारे नंतर मी काय केलं की एक संशोधन करणारे माझे जे विद्यार्थी होते ते 4-5 लोकांची टीम आणि आमचा तो असिस्टंट असे करून एक जीप करून संपूर्ण कन्याकुमारीपासून आग्रा दिल्लीपर्यंत आम्ही संपूर्ण भारतभर ते त्या ठिकाणी जाऊन प्रवास करून हे केलं आणि मग चित्रण केलं. आणि या अडचण एक होती, भारतीय त्यावेळेस संशोधन हे माझा विषय होता हिंदी आणि मराठीमध्ये होता. हिंदी आणि मराठीमध्ये. आणि मग हिंदी असल्यानंतर मग तो हिंदीचा विषय का बघायला पाहिजे, का पुस्तकं शोधली पाहिजेत. जुनी पुस्तकालय वगैरे जे आहेत, तुम्हाला आश्चर्य वाटेल, गारगोटीचे जे शाहू ग्रंथालय आहे त्यात मला सगळ्यात जास्त जुनी पुस्तकं मिळाली. तालपत्रही त्यांच्याकडे आहेत. आमच्या करवीर नाकारमध्ये नाही इतकी चांगली पुस्तकं त्या होत्या. 100 वर्ष त्याला पूर्ण होऊन गेले आहेत. आणि अशा तऱ्हेने हे संशोधन 8 ते 10 वर्ष लागली. खूप खर्चही खूप झाला. त्यात काही भाग म्हणजे अनुदान रूपानं मला 2-2.5 लाख रुपये मिळाले, पण किमान 10 लाख रुपये माझे यासाठी खर्च केले. शिवाजी महाराजांच्या दरबारात स्त्रीला माते समान मानलं जात होतं, परत स्त्रीला माते समान दर्जा दिला जातो. सर, तुम्हाला काय वाटते, तो दर्जा आज टिकून आहे का? शिवाजी महाराज परत स्त्री माते समान मानत होते ही शिकवण जिजाबाऊची होती. शिवाजी महाराजांच्या सैन्याचा नियम होता की सैन्यामध्ये कोणीही स्त्री न्यायची नाही. दुसरं असं, परदेश शत्रूच्या मुलखात गेल्यानंतर शत्रूच्या मुलखातील कुठल्या स्त्रीला पकडायचं नाही. नियम होता, जो स्त्री धरेल त्याचे मुंडके ठेचावे, म्हणजे त्याचा शिरच्छेद करायचा, इतकी कडक शिक्षा होती. म्हणून शिवाजी महाराजांच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये स्त्रीला अत्यंत महत्त्वाचं. आणि म्हणून काही वेळा शत्रू याचा गैरफायदा करत होते की एखादा किल्लेदार अडकला आहे किल्ल्यामध्ये आणि किल्ल्यातून पळून जायचं आहे पण पळून जाता येत नाही, तर त्या किल्लेदारानं स्त्रीवेश धारण केला निघाला तर तसा निघताना अडवत नव्हते. आणि असे काही वेळा काही किल्लेदार निघून गेले काय, परंतु स्त्रीला माते समान परत स्त्री माते समान मानणार हे होते. पण यामध्ये सुद्धा काही साहित्यिकाने अनेक घोटाळे केले. कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांना भेट देण्याचा प्रयत्न केला. असं आहे, मी जर दारू पित नसेल तर मला कोण दारू देणार नाही. भेट ज्यावेळेला देतो कल्याणची सुभेदाराची सून सुंदर मुलगी, त्यावेळेला महाराज त्या मुली स्वीकारत होते असा याचा अर्थ होतो. पण तसं नाही आहे, तसा इतिहास नाही आहे. मग म्हणा की तो नालायक होता सेनापती आणि म्हणून त्याने ती चूक केली. मग नालायक माणसाला सेनापती ठरवणारा राजाही श्रेष्ठ ठरत नाही. पुन्हा काही लोकांनी गडबडी केली की नाही म्हटले, जिजाबाईनंच त्या बाई सोंदेला सांगितलं होतं की तू अशी स्त्री अंतर्गे महाराजांची परीक्षा करूया ते कसे वागतात म्हणून. असं आहे, जिनं शिवचरित्र संपूर्ण घडवलं तिला आपल्या मुलाच्या चारित्र्यावर संशय यावा हेही संभवले. म्हणजे या साहित्यात अशा अनेक घोटाळे केले असतात. आणि म्हणून मग या शिवचरित्राचा अभ्यास करताना
फार बारकाईनं आणि समतोलपणे अभ्यास करणं अत्यंत गरजेचं असतं. सर, स्वतः शिवाजी महाराज हे अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात होते का? तसेच शिवरायांचा विज्ञानवादी दृष्टिकोन नेमका काय होता? त्यावेळेला अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. अफजल खानानं शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजर खुपसला आणि चिलकत घातल्यामुळं महाराज वाचले. पण महाराजाने वाघ हातात घातलेली होती. वाघ नकाच्या आहे त्यांचं पोट फाडलं, तो खाली पडला. त्याला उचलून नेत असताना मराठा एका मावळ्यानं त्याचं मुंडकं कापून तो भवानीच्या मंदिरात नेला. याच वेळा सय्यद बंडानं महाराजांच्यावर हल्ला केला. सय्यद बंडा त्यावेळेचा गाजलेला तलवार बहादर आणि त्यानं हल्ला केल्यानंतर महाराजांनी त्याचा अगोदर विचार केलेला होता की सय्यद बंडाच येणार आपल्याला त्याचा बॉडीगार्ड म्हणून, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून संभाजी कावजी असा एक मावळा होता की असा पळत येऊन लांब उडी उंच उडी मारायला लागत नव्हतं. त्याला जागेवर टणटण नाचायचा आणि चटकन असा 5-10 फूट हात उंच उडी मारायचा. आणि संभाजी कावजीनं महाराजांच्यावर 2 वार केले. 3रा वार महाराजांना खाली जाता येत नव्हतं. 3रा वार निर्णायक होत असताना बरोबर संभाजी कावजीनं उडी मारून त्या संभाजी याचा सय्यद बंडाचा हात तलवारीचा कापला. आणि याच वेळेला बरोबर कृष्णाजी भास्कर यानं शिवाजी महाराजांच्यावर वार केला. कृष्णाजी भास्कर हा अफजल खानाचा वकील. त्याचं आडनाव आमचे इतिहासकार सांगत नाही. त्याचं काय आडनाव असेल? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, बलठणकर कुलकर्णी म्हणून सांगायचं नाही. नाही तर जेव्हा मला सांगतात शिवा काशीच सांगतात, हे नावे म्हणून सांगतात, आडनावही सांगतात. मग त्याचं काय सांगत नाही. त्यानं वार केला महाराजांच्यावर, पण महाराजांनी चिलखत घातलं होती. ही सावधानता आहे महाराजांची. त्यामुळं किरकोळ जखम झाली. महाराजांच्यावर रक्त काढणारा एकमेव वार म्हणजे तो संभाजी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केला आहे. महाराज त्याला सांगतात तू जा. त्या कृष्णाजी भास्करला खात्री होती की महाराजांना माहिती आहे की ब्रह्महत्या म्हणजे महापातक आहे. महाराज माझी हत्या करणार नाही, हे महापापक आहे. पण महाराज आटल्या गोष्टी मानत नव्हते. स्वराज्याच्या आड येणारी कोणतीही गोष्ट त्यांना पटत नव्हती. त्यांनी 2 वेळा त्याचे वार चढवले आणि 3ऱ्यांदा त्याचा शिरच्छेद केला. ब्रह्महत्या करणारा शिवाजी महाराज पहिला राजा आहे. ते घाबरले नाहीत म्हणजे ब्रह्महत्या म्हणजे महापातक आला म्हणून. स्वराज्य महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी जर बघितल्या तर शिवाजी महाराजांनी या सगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ सांगतो की वैज्ञानिक दृष्टी कशी त्यांची. अफजल खान ज्यावेळेस चालून आला त्यावेळेला महाराज कुठे होते? राजगडावर होते. मग महाराजांनी विचार केला याला जर मारायचं असेल तर याला जंगलात आणला पाहिजे. मैदानात आपण मारू शकत नाही. मग महाराज जंगलात आणायचं म्हटलं तर मग आपण काय करायला पाहिजे? म्हणून महाराज गेले प्रतापगडावर. प्रतापगड हा जवळच्या खोऱ्यात आहे. प्रतापगड का गेले तर महाराजांना माहिती होतं की अफजल खान हा वाईचा सुभेदार आहे. आपत्ती व्यवस्थापन आपण जे म्हणतो शास्त्रोक्त क्रायसिस मॅनेजमेंट म्हणतो ना, ते वाईचा सुभेदार होता. तिथले सरदार सगळे जाणकार होते म्हणून तिथे याची धाडस करायला त्यांना वाटलं आणि बरोबर त्यांचा अंदाज खरा ठरला. वाईला आल्यानंतर म्हणतात तुम्ही या. महाराज म्हणले नाही मला भीती वाटली, मी आता शरण येतो. हे सगळं नाटक होतं महाराजांनी केलेलं सगळं. आणि मला तुम्ही महाराज आदिलशाच्या दरबारात तुम्ही पेश करा आणि संरक्षण द्या. पण मी काय आता वाईला येऊ शकत नाही. तुम्हीच तिकडे प्रतापगडच्या पायथ्याला या, आपण तिथं भेटू. आणि पण शेवटी अफजल खान तयार झाला. मग महाराजांनी काय केलं, जाताना त्याला जंगल तोडून, घनदाट जंगल होतं जवळीचे चंद्रराव मोऱ्यांचं, वाटा केल्या. एक कृष्णाचं खोरं आहे आणि एक कोयनेचं खोरं आहे. तर त्या 2 खोऱ्यामधली जी वाट आहे तिथे झाडं तोडली पण पाडली नाही. एक 10-15 मिनटात पाडता येईल अशी आशा ठेवली. मग निम्म सैन्य कृष्णा खोऱ्यात होतं, निम्म सैन्य कोयना खोऱ्यात होतं. म्हणजे सैन्याचं विभाजन झालं. नंतर मग अफजल खान 2000ची सेना घेऊन जनीच्या टेंब्यावर आला. जनीच्या टेंब्यावर 2000 सैनिक घेऊन आल्यावर महाराजांनी तोपर्यंत काय बोललं नाही. तिथं आल्यावर सांगितलं की काय म्हटले 2000 कशाला, मला भीती वाटते म्हणते. तुमची 9 माणसं घ्या, माझे 9 घेतो आणि मग आता एवढ्या जवळ आलं म्हटलं हे कुठं जाते आता म्हणते आणि पळून जाईल म्हणजे जंगलात कुठं शोधायचं हो म्हटला. आणि मग 9 माणसं त्याने घेतली आणि मग तो आला पुढे. अगदी जवळ आला. जवळ आल्यानंतर म्हटले 9 तरी कशाला पाहिजेत म्हणले. नाहीतर म्हटले मला भीती वाटते मी निघून जातो. आणि मग म्हटले काय असं करा, तुमचा 1 बॉडीगार्ड आणि 1 वकील आणि माझा 1 बॉडीगार्ड 1 वकील, आम्ही म्हटले तिथे येतो आणि मग भेटूया. आणि मग तो तिथं सय्यद बंडा आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा वकील आणि महाराजांच्याकडं बोकील होता. हे बरेच बोकील नावाचे आहेत ना, ते बोकिलांचे पूर्वज तिथं होते.
आणि महाराजांनी काय केलं होतं, घनदाट जंगल असल्यामुळं जो खड्डा होता त्या खड्ड्यात 30-40 मावळे लपून ठेवते झाडीसाठी. महाराजांनी ज्या वेळेला अफजलखान भेटायला येणार त्यावेळेला अभ्यास असा केला होता की तो आपणाला विळखा घालणार, मान मरगळणार, त्याची सुटका कशी करायची. तर चांगल्या पैलवानांना बोलवून तो पैलवान त्यांना महाराजांना विळखा घालायचा आणि महाराज त्याला त्यातून सुटका कशी करायच्या, गुदगुल्या कुठं करायच्या, कशा करायच्या हे जर प्रॅक्टिस केलं महाराजांनी. आणि महाराजांनी वाघ नखं घालून आणि त्याला मारल्यानंतर महाराज तेवढ्यावर थांबलेले नाही, त्यांनी वर गडावर मुंडकं वर गेल्यानंतर तिथून तोफ वाजवली. तोफेचा अर्थ असा होता की अफजलखान सैन्याला वाटलं की विजय झाला, आम्ही जिंकलो असं वाटतं त्यांना. पण महाराजांनी खोऱ्यात राहिलेले जे लोक होते कृष्णा आणि कोयनेच्या खोऱ्यामध्ये त्यांना मटण मांस सगळं खायची व्यवस्था केली होती. आणि वरच्या बाजूला डोंगराच्या वरच्या बाजूला सगळी मावळी ठेवली होती. आणि तोफ झाल्यावर वरून मावळ्याने दगडापासून जो मारा सुरू केला त्या सैन्यांचा धुवा उडता. आणि मध्ये कृष्णा आणि कोयना जोडणारी जी झाडं जी तोडलेली होती निम्मी ती पाडल्यामुळं कृष्णा खोऱ्यातलं सैन्य वेगळं झालं, कोयना खोऱ्यातलं सैन्य वेगळं, म्हणजे निम्मच सैन्य राहिलं शिल्लक काय. आणि लगेच महाराजांनी रात्री 10 वाजता वाईपर्यंत हल्ला केला आणि 18 दिवस सलग हल्ला करून कोल्हापूर जिंकलं आणि या पन्हाळ्यावर महाराज आले. एवढं प्लॅनिंग त्यांचं होतं. त्याला आपत्ती व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो असं त्या महाराजांच्या इथं वैज्ञानिकदृष्ट्या त्यांनी परफेक्ट त्याचा वापर केला. आग्र्याहून महाराज परत येत असताना सुद्धा महाराज दक्षिणेकडे आले नाहीत, कारण दक्षिणेकडे जाणार हे सगळ्यांनी गृहीत धरलं होतं आणि लाखोची फौज त्याची महाराज गेले मथुरेकडे गेले, उत्तरेकडे गेले, म्हणजे दिशा बदलली. नंतर मग मुलगा बरोबर आहे म्हटलं तर मुलग्याला त्याने वाराणसीत ठेवला संभाजीला आणि एकटे आले संन्यासांच्या वेशामध्ये. एकटे ज्या दिशेनं आले त्याच दिशेला लोक नाही, त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं तर सैन्य मला ठेवणं परवडत नाही, मला पाठवून द्यावं. त्यांच्याकडे 5 पत्ते मग त्यांनी सैन्य 4ही वेगवेगळ्या दिशांना ते पठवलं. त्यात काहींच्याकडे हत्ती होते, म्हणजे हत्ती म्हटल्यानंतर त्यांना वाटलं असं की महाराज हत्तीवर बसून इकडनंच गेले म्हणून ते तिकडं सैन्य पाठला करत होते. म्हणजे तिथे ज्यांनी ज्या शास्त्रोक्त पद्धतीनं ही आपत्ती व्यवस्थापनाचा विचार केला आहे प्रत्येक गोष्टीत आहे. शिवाजी महाराजांच्याबद्दल केवळ त्यांनी अफजलखानाचा कोथळा कसा काढला आणि शाहिस्तेखानाची पोटं कशी दिली हा काही शिवाजी नाही. शिवाजी खरा जो आहे तो कशा पद्धतीनं आज त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनमध्ये आज आपण समजा आलमट्टीच्या धरणाची उंची वाढवलं की सांगली कोल्हापूर बुडते. बुडाल्यानंतर आम्हाला कळालं की जोडलं, मग त्याच्या अगोदर कळायला पाहिजे. महापूर आला की हायवेमुळं सगळे पाणी वाहून जात नसल्यामुळं कोल्हापूर शहरात पाणी घुसते. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचं म्हणजे शिवचरित्र आपल्याला हे शिकायचं आहे. शिवचरित्र म्हणजे हे कथा करमणूक करणारी नाही आहे, आज त्याचा काय उपयोग आहे असा अभ्यास केला पाहिजे. पानिपतच्या युद्धात वाचलेल्या मराठा समाजाच्या वंशजांना तुम्ही नेमकं सर कसं शोधून काढलं आणि ते मराठा समाजाचे वंशज आहेत हे तुम्ही कसं सिद्ध केलं सर? बरोबर आहे. एक अगोदर लक्षात घ्या, अब्दालीने हल्ला केला होता तो मुघल बादशाहावर केला होता. मराठ्यांना काय हल्ला नव्हता मराठ्यांच्यावर. तो मराठी का गेले तिथे याचा जर ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला पेशव्यांनी चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार मिळवण्यासाठी दिल्लीच्या मुघल बादशाहाचं संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली होती, नोकरी स्वीकारली होती. मुघल इतिहासकार पेशव्यांना मुघलांचे नोकर असं म्हणतात. आणि म्हणून त्यांची मुघलांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून पेशव्यांना चौथाई सरदेशमुखी 6 सुब्यांची मिळाली होती. प्रचंड वसूल करायचे, गावाच्या गावं लुटायचे. मराठ्यांना लुटारू जे विशेषण लावलं जातं ना ते पेशवाईचं आहे, मराठ्यांचं नाही आहे. मराठे कधी लुटार नव्हते. आणि मग अशा वेळेला हे अब्दालीला रोखण्यासाठी मराठ्यांना तिथे जावं लागलं. एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होतं? अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलकम. दिल्लीची बादशाही सुद्धा स्वराज्यात आणायची. मग हे बादशाहचे नोकर झाले ना. म्हणजे पहिली गोष्ट आहे, पानिपतच्या युद्धामध्ये पराभव होण्याचं पहिलं कारण म्हणजे हे पेशवे शिवशाहीला विसरलेले होते. कोणती लढाई करून त्यांनी पेशवाई निर्माण केली? छल कपट करूनच सत्ता हस्तगत केली. आणि मग या पद्धतीनं हे लढाईत पराभव झाल्यानंतर त्यातली एक टोळी, वेगवेगळ्या जातीच्या टोळ्या होत्या. मराठा टोळी आहे, बरंजी टोळी आहे, वेगवेगळ्या ब्राह्मणांची टोळी आहे, लष्करात टोळ्या होत्या. तर पराभव झाल्यानंतर एक टोळी तिथं
ढाक का जंगल म्हणतात, पळसाचं जंगल. पळसाचं जंगल आहे, त्या जंगलामध्ये त्यांना आश्रय मिळाला. आणि आश्रय मिळाल्यानंतर ते काय घनदाट जंगल असल्यामुळे शत्रूला कळालं नाही किंवा बसले. काही महिने ते जंगलात त्यांनी कशी तरी काढले. पण गावात येताना ते मराठा सांगू शकत नव्हते, कारण मोगल अजूनही त्यात काही राहिले होते आणि ते त्यांना मारले. म्हणून त्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी राजस्थान मधल्या राजा रोड, हा रोड समाज आहे, त्याचा आम्ही रोड समाज म्हणून सांगितलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 13व्या शतकात जसे भोसले महाराष्ट्रात आले मोगलांच्या आक्रमणाला, तसा राजा रोड ही महाराष्ट्रात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात रोडे आडनावाचे लोक आहेत, तर त्या रोड म्हणून सांगितलं. आणि त्यामुळं त्या लोकांना, मुसलमानांना वाटलं की हे काय मराठी नव्हे, त्यांना काय मारायचं काय कारण नाही. आणि मग त्यांनी काय केलं, गावकऱ्यांना सांगितलं की तुमचं आम्ही संरक्षण करतो, आम्हाला गावात जागाला राहायला द्या. मग ती जागा राहायला दिली तिने. आणि मग लढवायचं असल्यामुळं ती कोणाला फिरकू देत नव्हती. 80 गावं त्यांची स्थापन झाली. आज हळूहळू 200-250 वर्षामध्ये 250 वर्ष झाली. आणि बेसिकली आपण मराठी आहोत हे विसरूनच गेले. रोड म्हणत आपल्याला आजोबा पणजोबापर्यंत माहिती असते, पणजोबानंतर कोण माहीत नसते. तर 10 पिढ्या झाल्यानंतर त्यांना माहीत नव्हतं. आणि मग त्यांना कोण हरिजन म्हणायचं, कोण आदिवासी म्हणायचं, काही म्हणायचं, ह्याला राग यायचा. परंतु यांना इतिहास काही नसल्यामुळे अनेकांनी प्रयत्न केले, खूप लोकांनी प्रयत्न केले. भाटांना बोलवलं. भाट सुद्धा 6 पिढ्याच्या वर इतिहास सांगू शकत नव्हते. 6 पिढ्या म्हणजे 1761 नंतर आजपर्यंत काळ. त्याच्या पाठीमागचा इतिहास माहितीच नव्हता कोणाला. आणि असं हे करत असताना एक गोष्ट झाली, शिवचरित्रातील महिमा पहा, की 250 वर्षानंतर त्यांच्यातील एक संधी अधिकारी IAS ऑफिसर, त्यांनी स्वेच्छानिवृत्तीनंतर घेतली या कामासाठी, वीरेंद्र मराठा. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की इथला समाज शिंक आल्यानंतर छत्रपती की जय म्हणतो. तर त्यांनी बारकाईने चौकशी केली, केव्हापासून म्हणतो, तर म्हटले पूर्वीपासून म्हणतो. म्हटले श्रीनगरमधल्या सिनियर माणसं म्हटलं आम्ही परंपरेने म्हणतो. IAS ऑफिसर असल्यामुळे त्यांना असं वाटलं की छत्रपती तर फक्त महाराष्ट्रात, आपणाला तर कोणताच इतिहास नाही, हम शीख नाही, जाट नाही, कोणी नाही, काय नाही. मग छत्रपती की जय परंपरेने म्हणतो, त्याअर्थी आपला आणि मराठ्यांचा काहीतरी संबंध असावा असं त्यांना वाटलं. म्हणजे 250 वर्षी नाव जपल्यामुळं हा क्ल्यू आम्हाला मिळाला की हे लोक छत्रपती की जय म्हणतात, म्हणजे कदाचित हे मराठे असावेत. आणि या आधारावर त्यांनी मला आर्य समाजामार्फत बोलवलं. आणि सतत 7 ते 8 वर्ष डोर टू डोर जाऊन मी संशोधन केलं. तिथं आडनावासारखे आहेत, मोरे आहेत, भोसले आहेत, चोपडे आहेत, खोपडे आहेत, खंडागडे आहेत, सगळे आहेत. तर लग्नामध्ये मामा मुलीला घेऊन जातो, सेम आहे. वाटराखण म्हणून मुलीबरोबर कोणतरी जातं, तेही सेम आहे. लग्नामध्ये नवरदेवाला आंघोळ घातली जाते कळसामध्ये, तर कळसामध्ये आंघोळ घालताना गाणं म्हटलं जातं. त्यांच्याकडेही म्हणतात, ते काय म्हणतात, समुद्र के ताता पाणी से नावे तेरा नाना भूपेंद्र सिंग. समुद्राच्या तापलेल्या पाण्यानं तुझा आजोबा तुला आंघोळ घालतो. अरे यांना समुद्र कुठं आहे, याचा अर्थ मूळ ते कोकणी गीत आहे, त्याचा तो अनुवाद आहे. नंतर त्या नवरदेवांना आंघोळ केल्यानंतर नवरदेवाच्या आंघोळाला पाणी कोण आणून देतो, नावी आणून देतो. आणि नवरदेवांना काढलेले कपडे कोण घालतात, ते न्याव्याला दिले जातात. ही परंपरा आजही त्यांच्याकडे आहे. आज ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बारकाईनं पाहिल्यानंतर आणि मग आमच्या लक्षात आलं की लग्नाच्या पद्धती, नावासारखी, कपडेसारखी, पटक्याला पटका म्हणतात. मराठा खुश झाला की आपली हवा फेटायचा असा हवेत फेकतो. ही फक्त मराठ्यांची पद्धत आहे. कुरुक्षेत्राला ज्यावेळेला मी पहिल्यांदा त्यांना घोषित केलं की तुम्ही 100% मराठा आहेत म्हटल्यानंतर ते नाचायला लागले आणि सगळे पटके काढून त्यांनी हवेत फेकले. सापा म्हणत नाहीत, पटकाच म्हणतात त्याला. हवेत फेकल्यानंतर म्हटलं तुम्ही आता जे हवेत तुमचे पटके फेकले ते तुम्ही मराठा असल्याचा आणखी भक्कम पुरावा आहे. असे सगळे पुरावे काढून आम्ही त्यांना मराठा हे सिद्ध केलं. पानिपतच्या 3ऱ्या युद्धात सर 1.25 लाख बांगडी फुटली असं म्हटलं जातं. नेमकं काय यामागचं कारण आहे सर? 1.25 लाख बांगडी फुटली याचा अर्थ, महाराष्ट्रामध्ये एक पद्धत आहे, नवरा मेल्यानंतर बांगड्या फोडतात. आपण इकडे म्हणताना बांगडी जरी फुटली तर बांगडी फुटली म्हणत नाही, बांगडी वाढवली म्हणतात, वाढली म्हणतात. बांगडी फुटली म्हणजे नवरा मेला. 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजे 1.25 लाख मराठे वीर पती मारले गेले असा याचा अर्थ आहे. हे वस्तुस्थिती आहे. आणि जेवढे आपले मारले गेले तेवढेच अब्दालीचे मारले गेले. आणि अब्दाली 10 वर्षात संपला. मराठे पुन्हा 10 वर्षात उभा राहिल्याने पुढे 30 वर्ष मराठ्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला भगवा झेंडा फडकवला. बादशाहला, शिंदे आणि होळकरांनी बादशाहला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवला होता आणि मराठ्यांचा भगवा झेंडा फडकत होता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर. हा इतिहास आहे.
आणि म्हणून एक लक्षात घ्या, या युद्धाचे परिणाम काय. या युद्धाचा परिणाम असा आहे की 10व्या शतकापासून भारतावर जी आक्रमणं होत होती खैबर बोलखंडीतून, ती कायमची बंद झाली. कारण तिथे मेसेज गेला की अरे आता हिंदुस्थानामध्ये मराठे जागृत झाले आहेत, त्याने अफजलला संपवला, तुम्ही जाऊ नका, कायमची बंद झाली. दुसरी गोष्ट, मराठे मोगलांना हकलण्यासाठी घोड्यावरून दौडत गेले. मराठ्यांचे घोडे जेवढे जिथपर्यंत दौडत गेले तेवढाच फाळणीच्या वेळा हिंदुस्थान झाला, बाकीचा पाकिस्तान. हा सगळा 1.25 लाख बांगडी फुटली, जातात 1.25 लाख वीर मारले गेले. असा बांगडी फुटली म्हणजे बांगडीचा ट्रकचा ऍक्सिडेंट झाला आणि असलं काही नाही आहे, ते 1.25 लाख मारले गेले वीर. हा त्याचा एक उत्तम प्रशासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे कसे पाहता, आणि छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जाती धर्माचे होते, तर आजच्या युवा पिढीला नेमका सर तुम्ही काय संदेश द्याल. हा देश विविध धर्माने विविध जातीने हा विखुरलेला असा हा देश आहे. आणि जोपर्यंत ह्या सर्व जाती संघटित होत नाहीत तोपर्यंत देशाचा विकास संभव नाही. आणि म्हणून महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना या 18 पगड जातीच्या लोकांचा वापर केलेला आहे. केवळ मराठा म्हणजे नव्हे, तर त्यामध्ये न्हावी आहेत. जीवा महाला, शिवाकाशी या 2 न्हाव्यांनी शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. मदारी मेहतर हा मुस्लिम आहे. आग्र्याहून निष्ठून येताना तो आग्र्याच्या कारागृहात त्यांच्याबरोबर होता, आणि शेवटी सिंहासनावर चादर चढवण्याचा मान या मदारी मेहतरला देण्यात आला. 18 पगड जातीचे ब्राह्मण होते. हे अष्टप्रधान मंडळामध्ये 8 पैकी 7 ब्राह्मण होते. हे ब्राह्मण आहेत. हरिजन, गिरिजन, आदिवासी सगळ्या लोकांना एकत्र घेऊन महाराजांनी, इतकंच नव्हे, एका हरिजनाला महाराजांनी पाटीलकी दिलेली आहे. हरिजनाला पाटीलकी दिलेली आहे. याचा अर्थ जाती धर्म विरहित स्वराज्य निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प होता. शिवचरित्र म्हणजे केवळ मराठ्यांचा, मराठा हा शब्द या अर्थाने आम्ही वापरतो की बंगालमधला बंगाली, पंजाबमधला पंजाबी, तसा महाराष्ट्रातला मराठा, या अर्थ 18 पगड 12 बलदार सगळे त्यामध्ये येतात. शिवजयंती उत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय, तर नेमकी शिवजयंती युवा पिढीने कशा प्रकारे साजरी केली पाहिजे. ढोल ताशा, संगीत, नाच, डीजे, आनंद व्यक्त करण्याची साधनं आहेत, ती जरूर करावी. पण शिवचरित्रापासून आपण आज काय शिकलं पाहिजे, कोणते धडे घेतले पाहिजे. शाहिस्तेखानावर हल्ला करण्यापूर्वी महाराजांनी 1 वर्ष अगोदर तयारी केली. आपली माणसं फितूर करून शाहिस्तेखानाच्या फौजेत ठेवली. त्यांनी उत्तम कामगिरी केली. मराठी गावं जाणीवपूर्वक लुटली आणि विश्वास संपादन केल्यानंतर लाल महालाचे पारे या फितूर झालेल्या मराठ्यांना मिळाली, आणि मग महाराजांनी हल्ला केला. आता हे आपत्ती व्यवस्थापन महाराजांनी कसं केलं, म्हणजे आपण कोणतंही काम करत असताना त्याची पूर्वतयारी चांगली केली पाहिजे. पूर्वतयारी करून कुठलंही काम आपण घेत असताना त्याची तयारी आणि पूर्ण अभ्यास करून येणारं संभाव्य संकट काय आहे याचा अभ्यास करून आपण हे केला पाहिजे. शिवजयंती म्हणजे फक्त शिवचरित्र गाणं असं नाही आहे. त्यापासून काय शिकलं पाहिजे, काय अभ्यास केला पाहिजे, आणि म्हणून मग चांगल्या अभ्यासकांनी लिहिलेली शिवचरित्र जे आहे त्याचं अध्ययन करावं, आणि त्यातून तुम्हाला नवीन प्रेरणा मिळू शकते. कीर्तनकार किंवा शाहीर जे नुसते करमणूक करणारे शिवचरित्र लिहिणार आहेत, ही पुस्तकं वाचण्यापेक्षा अभ्यासकांची ही चरित्र वाचली पाहिजेत. केवळ रेशीमदाजे आनंद व्यक्त करून नाही, आता अभ्यासही करणं गरजेचं आहे.